हा बोला आई. हॅलो, काय ग, कशी आहेस? नाही म्हणजे करमतंय ना तिकडे, एकटं एकटं वाटत नाहीये ना? नाही आई, अजिबात नाही. आय एम ॲब्सोल्युटली ओके. असणारच तू आता ओके. नाही म्हणजे नवरा बरोबर असेल तर बायको खुशच असते ना. विक्रांत काय करतोय? ते रूम मध्येच आहेत, पेपर वाचतायत. आताच चहा केला होता मी त्यांच्यासाठी. हो का? छान छान. असेच मजेत राहा, एकदम राजा राणी सारखे. हा हो आई. तुम्ही कशा आहात? मी? अगं तू मजेत आहेस ना, मग मी मस्त. आता मला कसली काळजी नाही बघ. मोनिका, मोनिका, ए मोनिका, काय झालं? मोनिका, अगं तू काहीतरी बोल ना. अगं का? अगं बाई, हिची तब्येत परत बिघडली की काय? मोनिका, 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 अगं बाई मला वहिनी? वहिनी, अहो काय झालं? वहिनी, अहो वहिनी, मोहन, मोहन, वहिनी. काय ग? अगं काय झालं? वहिनी, 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 अहो वहिनी, वहिनी. हा आता हिला काय झालं? म्हटलं नव्हतं संक्रांत. हो ना, अनु मामा, विजय भाऊजींना बोलून आणा प्लीज. वहिनी काय झालं अचानक? काय माहिती रे. काय करतेस तू? मी विक्रांतला फोन लावते. हॅलो विक्रांत, मोनिकाला काय झालंय? म्हणजे तू कुठे आहेस? मी हॉस्पिटलमध्ये आहे का? काय झालं? विक्रांत, अलका वहिनींना चक्कर आली. ते मोनिकाशी बोलत होते. मोनिका कुठे आहे? काकी काकी रिलॅक्स रिलॅक्स, मी बघतो. भाऊजी बघा ना. अलका, हे अलका, वहिनी, काय झालं तिला? जरा पाणी दे थोडं. वहिनी थोडंसं पाणी प्या प्लीज. वहिनी. हॅलो, आता मी तुलाच कॉल करणार होतो. गीता काकीचा फोन आला होता. आईला बरं नाही. मोनिकाला काही झालंय का असं विचारत होती ती. तिला खरंच काही झालंय का? हो तिला खरंच चक्कर आली. काय? ठीक आहे. आत्या, निघूया. काय ग मोनिका, काय झालं? काही नाही. निघूया. हॉस्पिटल? अरे तिच्या डोक्यात अजून हॉस्पिटलचेच विचार येतात, मोनिकाचे नाही. ए तुम्ही जरा शाळा घ्यायची. काका बरं झालं तुम्हीच म्हणालात. आता ह्याला शाळेची नाही, चांगल्या एक्स्ट्रा ट्युशनचीच गरज आहे. थांब, घेतो मी तुझी ट्युशन. विक्रांत, मोनिका बरी आहे ना आता? बोललास ना आता तिच्याशी? हो ठीक आहे. मग जा आता यांच्याबरोबर बाहेर जा, जरा गप्पा मार जा. नाही नाही काका, आम्ही त्याला आता असा सोडणारच नाही आहोत. विकी, तू आता आमच्या बरोबर चल, आपण एकत्रच बाहेर पडूया. आम्ही तुला आत्याकडे सोडतो ना. अरे चल जरा, वाटेत जरा गप्पा मारू, चहा घेऊ, आम्हाला पण वेळ दे जरा. आता नाही म्हणू नकोस. बहुत नखरे हैं तेरे. ठीक आहे, पण माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. चला. चल काकू, काळजी घ्या. येतो. चला येतो. बाय. बाय. या परत. हो हो. सूप घ्या. यावेळी कोणी नसेल हॉस्पिटलमध्ये. फक्त 2च तास आहेत आपल्याकडे. ओके?
दे दो हे घे तुझा फेवरेट ऑरेंज. अरे काला खट्टा इज द बेस्ट गुलाब. हे ह्याला पटवण्याचा मी हजारदा प्रयत्न केला, पण ह्याचं म्हणजे काय, एकदा ठरवलं की तेच ऑरेंज म्हटलं की आयुष्यभर ऑरेंज. याचं कसं आहे माहिती आहे ना, एक बार जो मैंने डिसीजन ले लिया उसके बाद मैं खुद की भी नहीं सुनता. ए आता तुम्ही दोघं मला गिराईक बनवू नका काय. हे विक्या म्हटलं आठवते ना आपले ते दिवस, 1-1 रुपया वाचवायचो आपण हा गोळ्या खाण्यासाठी. हो यार. आणि हा प्लाय त्याचे साठवलेले पैसे नेहमी हरवायचा. मग आपल्यातले थोडे थोडे काढून त्याला द्यायचो आपण. काय धमाल होते ना यार ते दिवस. खरंच खरंच. ए तुम्हाला तो बेंच आठवतोय का समोरचा? कुठला रे? अरे जो संत्यासाठी लक्की होता. हा मग किती मुलींना प्रपोज केला असेल रे त्याने. नाही म्हणता म्हणता एक 50 तरी नक्कीच ना. ए 49 मुली तरी होत्या का आपल्या वर्गात? हा हे बघ, मुली किती होत्या हे महत्वाचं नाहीये, एक तरी हो म्हणाली का तुला? ते एकीने तरी हो म्हटलं असतं तर आम्ही मान्य केलं असतं की तो बेंच तुझ्यासाठी लकी होता. अरे त्या पोरींसाठीच लकी म्हणायचा तो बेंच. विक्या तू बी ना करून हसू नकोस तू. स्वतःच आठवतंय का? स्वतःच आठवतंय का? माझं काय? इंग्लिश मध्ये ढ होतास ढ म्हणून सगळी लव्ह लेटर या विक्याकडून लिहून घ्यायचं आणि नंतर द्यायचं त्या दीपालीला. हो एकदा तिला कळलं होतं की सगळी लव्ह लेटर लिहितो कोण, विक्या. तुला सोडून त्याच्याच मागे लागली ती. आता हस नाही करून. खरं. अरे पण तिला कळलं कसं ते? ओ सब मेरी मेहरबानी थी मेरे दोस्त. काही नाही आहे, माझं प्लायवूड नाव ऐकूनच पळून गेली ती. माझ्या बाबांचा प्लायवूडचा बिझनेस आहे म्हणून तुम्ही दोघांनी माझं नाव प्लायवूड ठेवलं आणि वर जगभर सांगत सुटलात हा प्लायवूड आहे म्हणून. अरे कधी कधी तर मी माझं खरं नाव विसरतो यार. एवढेच खरं नाव आहे काय? ए अरे परेश. अरे हो माहिती लक्षात काहीतरी काय सांगतो माहित नाही लक्षात नाही राहत. काय अरे तुम्ही प्लायवूडच बट्टा मला. एक सेल्फी काढायचं ना पटकन. काढ बर्फ विता याच्यात काढा पण हा लगेच. हा बघ. चल हा थांब थांब थांब. हा चल चल आमच्या दोघांचं काढ. आता आमच्या दोघांचं का? ए, आता तू आमचं काढतो. या तू आमचा. हा दे. हॅलो मॅम. हॅलो. हे काय तू अजून गेली नाहीस? मी निघणारच होते. काही अर्जंट आहे का? मी थांबू का? नाही काय आवश्यकता. कम फास्ट. घड्याळ काय बघतोस यार? अरे कुछ वक्त और गुजारते हैं यहाँ, थोड़ी देर और सही. तुझी डायलॉग बाजी झाली असेल ना तर आपण निघूया. अरे हॉस्पिटलमध्ये सकाळी सकाळी केसेस असतात, लवकर झोपायला पाहिजे घरी जाऊन. चला. लय भाव खातो राव तू. जसं काय आपल्याला काही कामच नाहीये ना. मग ना. उद्या सकाळी माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा दुबईवरनं एक डिलिव्हरी येणार आहे. 7 वाजता मला पण जायचंय. मग आणि मला सुद्धा केवढं काम आहे सकाळी उठून असं व्यायाम वगैरे करून बॉडी वगैरे करायची. बिल्डर. थोडक्यात लवकर उठायचं तिघांना नाही सकाळी. एक्सक्यूज मी सर. येस सर हा पत्ता सांगू शकाल का? पत्ता तर हाच आहे. काही काम होतं का? पेशंटचे लॅब रिपोर्ट्स होते.